कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची मदरदही सद्गुरु जिने तारिलो हा संसार पुर म्हणवणी विशेषवत्यादरू विवेकावरी ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे तैसे जाना जरी उदास गेले आशा पाशी निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा गोड असा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आणि स्थितीपर प्रकरणातील अभंग आज या ठिकाणी सेवेकरता उच्चार। थोडक्यात अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ असा आहे। तुकोबारा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये बोलतात भक्त इसे जाना कैसे जाना जे देही उदास जो भक्त स्वतःच्या देहावरती उदास आहे नाराज आहे आपल्या भाषेमध्ये त्याला काय म्हणा भक्त म्हणा। भक्त इसे जाना जे देही उदास अजून भक्ताची पुढची डेफिनेशन काय व्याख्या काय संकल्पना काय तर गेले आशापाश निवारणी ज्या भक्ताने जीवनामध्ये आशापाशांची निवृत्ती केली आणि जो भक्त देहावरती उदास आहे त्याला भक्त म्हणा ठीक आहे तुकोबारा देहावर उदास असणाऱ्या भक्ताचं आणि आशापाशांची निवृत्ती करणाऱ्या भक्ताचं कल्याण कशाने झालं तुकोबारा सांगतात त्यांचा एक विषयच नारायण झालेला असतो आणि विषय नारायण झाल्यामुळे त्यांना समाजामध्ये जनधन माता पिता आवडत विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता ठीक आहे तुकोबारा नावडे जन नावडे धन नावडे माता नावडे पिता जर तुम्हाला जन आवडत नाही धन आवडत नाही माता आवडत नाही पिता आवडत नाही प्रश्न असा आहे आमचा जर तुमच्यावरती एखादा निर्वाणीचा प्रसंग आला संकटाचा प्रसंग आला तर अशा वेळी तुम्ही काय कराल तुकोबारा सांगतात त्याची काही काळजी करायचं काम नाही आमचा भगवानच असा आहे संकटाच्या काळी तो भक्ताच्या पाठीमाग आणि पुढे उभा राहून संरक्षण निर्वाणी गोविंदू असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबारा सांगतात तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य तुम्हाला जर एखाद्याचं चांगलं करता आलं जरूर करा करता येत नसेल करू नका पण कमीत कमी एखाद्याचं वाईट तरी करू नका एखाद्याचं लग्न जमवता आलं जरूर जमवा कळतंय ना एखाद्याचं लग्न जमवता आलं नक्की जमवा जमवता येत नसेल तर कुठाने करू नका परंतु जमवलेलं लग्न तरी मोडण्याचा प्रयत्न करू आणि जरा करा तर तुकोबारा सांगतात घातल या भय नरका जाणे तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य एखाद्याच्या जीवनामध्ये पुष्प बनून जर त्याला सुगंध देता आला तर जरूर द्या नसेल देता येत देऊ नका पण काटे बनून तरी त्याच्या जीवनामध्ये त्याला टोचण्याचा प्रयत्न करू नका तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातल या भय नरका जाणे श्रीमद भागवतामध्ये नरकाचे अनेक प्रकार त्या ठिकाणी आले नाही का तर त्याला नरकाला जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही घातली अभय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता मला जागीच पडून घ्यायला काही अडचण अभंगाचा अर्थ कळाल्यानंतर पुढे राहतच काय नाही का झोपायला काही अडचण काही म्हणजे झोपण्यासाठी या ठिकाणी आलो नाही अनंत जन्मापासून पाठीमागे जी अज्ञान अंधकाराची झोप लागली त्या झोपेतनं जागा होण्यासाठी या ठिकाणी आलो नाही का भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चाललेला भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा काशी विश्वेश्वर महादेव मंदिर वर्धापन दिनानिमित्तानं हा त्रिदिनी कीर्तन महोत्सव वर्ष मला तरी असं वाटतं पहिलंच आहे बरोबर हा दुसरं हा अच्छा काशी विश्वेश्वराच्या वर्धापन दिनानिमित्तानं या ठिकाणी हा त्रिदिनी कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित नियोजित केलेला आहे ज्यांच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे असे हरिभक्तीपरायण या गावचे भूमिपुत्र ज्यांचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे असे हरिभक्तीपरायण आदरणीय
वंदनीय या गावचे भूमिपुत्र अनिलजी महाराज तुपे अतिशय गोड नियोजन त्यांनी या ठिकाणी केलं आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व मंडळी एकदा महाराजांसाठी जोरदार टाळी होऊ द्या. विकत घेतली का? जोरदार अशी असते का? तुमची तुम्हाला ऐकायला येते का? सर्व भजनी मंडळासाठी एकदा या ठिकाणी उपस्थित हरिभक्तीपरायण अरुण महाराज वाळके, रिंकेश महाराज साताळकर, हरिभक्तीपरायण बजरंग महाराज, तदनंतर अजून माऊली महाराज, अजून पत्रिकेवर नाव भरपूर पण इथं उपस्थित कोण कोण हे महत्वाचं आहे. कृष्ण महाराज असतील, रोहित महाराज असतील मृदंगाचार्य, तदनंतर प्रकाश महाराज असतील, साईनाथ महाराज असतील, हार्मोनियम वादक बाबा असतील, संजू महाराज, उपस्थित सर्व संस्थेचे विद्यार्थी, तदनंतर या गावचे भूमिपुत्र जे या गावामध्ये संस्था चालवतात असे हरिभक्तीपरायण रामायणाचार्य दिनेशजी महाराज बोडके, बरोबर ना? हा, महाराजही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही या ठिकाणी या व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते. तदनंतर माझ्यासोबत आलेले माझे पतिदेव हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य रामेश्वरजी महाराज सोनवणे, त्यांचंही या ठिकाणी या व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते. हरिभक्तीपरायण हा गोरख महाराज, महाराजही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही या ठिकाणी या व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते. दादांचं कृष्ण महाराज सौंदसृष्टीमुळे दादा असतील. तदनंतर या ठिकाणी बरीच आमचे संस्थेचे पालक उपस्थित आहे. धारणगाववरून आलेले आमचे शिवनाथ भाऊ निकम असतील, बिरोळ्यावरून आलेले आमचे भाऊ असतील, संतोष भाऊ वाघ असतील. तदनंतर या गावामध्ये ज्यांचे विद्यार्थी आमच्याकडे आहे, मुलं आहे, वाल्मिक भाऊ तुपे असतील, दिलीप भाऊ तुपे असतील, तदनंतर स्वराजचे वडील असतील. आपण सर्वांचंच या ठिकाणी या व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते. महाराजांचं हा दिनेश महाराज या गावचे भूमिपुत्र, त्यांचंही या ठिकाणी या व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते. वेणेकरी बाबा, तुम्ही थोडे नाराज दिसतात का? तुमच्या घरच्या आल्या नाही का गृहमंत्री? आता बघा कशी टवटवीत आहे, प्रफुल्लित आहे. अशी शेवटपर्यंत राहा. आमची संस्थेचे सर्व विद्यार्थी असतील आणि समोर बसलेले माईबाप आपण सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. महिला भजनी मंडळी असेल, कीर्तनकार व्यासपीठावरती येता येता जर रस्ता चुकला तर चोपदार असेल, आमचे चोपदार काका, त्यांचंही या ठिकाणी या व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते. समोर बसलेले माईबाप, अजूनही कुणाचं नाव राहिलं असेल तर शेवट सांगा, क्षमा मागते. कधी कधी चेहरे सर्वांचे परिचित असतात पण नाव माहीत नसतात, नाही का? जरी कुणाचं नाव राहिलं असेल तर शेवट त्या ठिकाणी लिहून द्या. आमच्या संस्थेचे विद्यार्थिनी तृप्तीताई वाघ असेल, आपण सर्वांचंच या ठिकाणी या व्यासपीठाच्या वतीने आभार व्यक्त करते. आणि उर्वरित वेळेमध्ये कीर्तन या ठिकाणी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करते. अभंगात प्रवेश करूया. अभंग हा तुकोबरायांचा आहे, गोड असा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आहे. स्थितीपर प्रकरणातील आहे. आजच्या या अभंगामध्ये वैराग्य मूर्ती जगद्गुरु श्री संत तुकोबराय एका भक्ताची ओळख करून देत आहे. काही साधक मंडळी तुकोबरायांकडे आले आणि तुकोबरायांना प्रश्न केला, तुकोबराय तुमच्या भक्ताच्या ओळखीची आम्हाला गरज नाही, आम्हाला संसारामध्ये प्रामुख्याने कशाची गरज आहे? बोला, कशाची? दुपारी जेवण कमी केलंय का तुम्ही? कीर्तनामध्ये बोलत चला, कारण कीर्तन हा एकल्याचा खेळ नव्हे. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंद हे सर्वात महत्वाचा प्रश्न. आमच्या दीक्षाताई या ठिकाणी उपस्थित आहे. चव्हाण या गावच्या भूमिपुत्रच आहे, सासर त्यांचं दुसरीकडे आहे, नाही का? सर्वात महत्वाचा, आता जशी बसला तशी शेवटपर्यंत बसा. तुम्ही म्हणाल आता सांगा आमचे चेहरे कसे आहे, आता काय वर्णन करावं तुमच्या चेहऱ्यांचं? नुकतेच कमळाच्या फुलासारखे उमललेले, टवटवीत, प्रफुल्लित, पण असे शेवटपर्यंत बसा. कमळाच्या फुलासारखे नाही तर मध्ये एक झाले सूर्यफुल, अशा माना वगैरे टाकू नका. आणि सर्वात महत्वाचं, टेन्शन फ्री कीर्तन ऐका. टेन्शन काही आला असेल सोबत तर चप्पल काढली तिथंच विसरून जा. आणि कमीत कमी 2 तास कीर्तनामध्ये तरी संसार विसरा. मन कान चित्त एकाग्र करून त्या ठिकाणी श्रवण करा. विठ्ठल विठ्ठल. ज्यावेळेस तुकोबराय एका भक्ताची ओळख करून देत आहे त्या वेळेला काही साधक मंडळी म्हणतात, तुकोबराय तुमच्या भक्ताच्या ओळखीची आम्हाला गरज नाही, कारण तुम्ही ज्या भक्ताची ओळख आम्हाला करून देणार आहात ते भक्त काय फार श्रीमंत असणार आहे?
कारण तुमचीच परिस्थिती दरिद्री नारायण, तेव्हा तुम्ही ज्या भक्ताची ओळख करून देणार आहात ते काय फार श्रीमंत नसणार आहे. तुकोबाराय त्यांच्या परिस्थितीचं स्वतः वर्णन करतात. आम्ही सदैव सोडले सदैव सुडकी जवळी येता चोर धाके जाऊ पुढते भिके कुत्री घर राखी. ती तुकोबराय त्यांच्या परिस्थितीचं स्वतः वर्णन करतात. आम्ही ज्यावेळेस भजनाला भिक्षाटन करायला जायचो त्यावेळेस आमच्या घराचं कुत्री राखण करायचे. एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबराय अखंड समाधानी. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये भगवान वर्णन करतात, अर्जुना संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्य अर्पित मनोबुद्धीर यो मद भक्त समे प्रिय. जो अखंड समाधानी राहतो असाच भक्त मला प्रिय आहे. एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना अखंड समाधानी. पण परिस्थिती अशी आहे तुकोबराय, तुमचीच परिस्थिती जर प्रतिकूल आहे तेव्हा तुम्ही ज्या भक्ताची ओळख करून देणार आहात ते काय फार श्रीमंत असणार नाही. त्याच्यामुळे तुमच्या भक्ताच्या ओळखीची आम्हाला गरज नाही. आम्हाला संसारामध्ये वित्ताची गरज आहे, पैशाची गरज आहे. एखाद्या आमदाराची, खासदाराची, पुढाऱ्याची, सरपंचाची, श्रीमंत माणसाची ओळख करून दिली तर ठीक आहे, वो काहीतरी आर्थिक लाभ होऊ शकतो. पण तुमच्या भक्तापासून आम्हाला काही फायदा नाही. तुकोबराय म्हणतात, साधकांनो तुम्हाला जरी माझ्या भक्ताच्या ओळखीची गरज नसली तरी जीवनामध्ये एका गोष्टीची नितांत गरज आहे, त्याचं नाव आहे सुख. इथं बसलेल्यांना बाबुळगाव, मला सांगा किती लोकांना असं वाटतं सर्वांच्या वाट्याचं दुःख आपल्या वाट्याला यावं? झोपले का काय? हो भजना की दुख भावे ऐसे कोणी भावना दिवे, ऐसे कोणी भावना दिवे, ऐसे कोणी भावना दिवे, भावे ऐसे कोणी मुजलागी दुःख हो आवे ऐसे कोणी भावे ना जीवे, न वांछिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता. मला दुःख व्हावं असं कोणालाही वाटत नाही का? वाटतं तुम्हाला? नाथबाबा सांगतात, वाटतं तुम्हाला? बाबुळगावच्या लोकांना 2-3 वर्षाचं निर्विकारी बालक जरी देवाच्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरात गेलं ना, ते महादेवाकडे एकच प्रार्थना करतं, हे महादेवा शिवजी मला सुखी ठेवा, फक्त मलाच नाही, मग माझा जो कुटुंब परिवार आहे या कुटुंब परिवाराला सुद्धा सुखी ठेवा. 2-3 वर्षाचं निर्विकारी बालक सुद्धा देवाकडे अशी प्रार्थना करतं. मला सांगायचं एक आहे, बालकापासून तर वृद्धांपर्यंत सर्वजण एका गोष्टीची अपेक्षा करतं, त्याचं नाव आहे सुख. नेहमी देव नको म्हणणारे लोक, देवाला न मानणारे लोक सुद्धा आहे ना काही एक वर्ग. एका ठिकाणी माझं व्याख्यान होतं दादा, सहजच एक मोटिवेट म्हणून नाही का, 2 तास माझ्या अगोदर एक व्यक्ती बोलत होता, त्याला विषय दिलेला होता, त्याचा विषय होता जगात देव नाही. 2 तास लोकांना अनेक प्रकारची पुरावे देऊ पटवत होता, जगात देव नाही, जगात देव नाही, जगात देव नाही. व्याख्यान ऐकल्यानंतर त्या व्यक्तीची स्पीच त्या ठिकाणी ऐकल्यानंतर बाबुळगावच्या सर्व लोकांना असं वाटायला लागलं की उद्यापासून हरिपाठालाच येणं नको. जगात देव नाही, काय उपयोग आहे परमार्थ करू, नाही का? उद्यापासून कीर्तनाला आलं नाही तरी जगात देवच नाही तर उगाच टाइमपास करून उपयोग नाही.
इतका लोकांमध्ये बदल झाला, इतका लोकांमध्ये बदल झाला. जगात देव नाही, विविध प्रकारचे पुरावे त्यानं 2 तास दिले आणि लोकांना पटवलं. व्याख्यानावरनं घरी जाताना प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये एकच स्थान, जगात देव नाही. सहजच मी व्यासपीठावरती गेले आणि म्हटलं, दादा एवढं सुंदर बोललात तुम्ही, एवढं सुंदर बोललात, एवढं गोड बोललात, काय तुमचे ते बोलण्याचे हातवारे, काय तुमची ती बोलण्याची भाषा शैली, म्हटलं काय तुमचा तो उंच आवाज, इतकं सुंदर बोललात तुम्ही. मला सांगा, आम्हाला कीर्तन करायचं म्हटल्यावर 4-5 चरणाचा अभंग घ्यावा लागतो, तेव्हा 2 तास बोलावं लागतं. एकाच वाक्यावर बोललात तुम्ही, जगात देव नाही, एवढं 2 तास कसं काय बोलू शकलात? ते म्हटलं, ताई आहे ना तुम्ही, म्हणजे मनानं जागी, शरीरानं आहे ना. वरच्याची कृपा, कृपा कोण म्हणते असं? मन आहे ना जाग्यावर. जगात देव नाही म्हणणारा किंवा एकाच वाक्यावरती 2 तास व्याख्यान करणारा व्यक्ती कसं काय बोलला तेवढं एका वाक्यावर म्हटल्यावर? तो काय म्हणतोय? वरच्याची कृपा. अर्थात आपण देवाकडे एका गोष्टीची नेहमी मागणी करतो, देव नाही म्हणणारा सुद्धा देवालाच मागतोय. तुम्ही म्हणाल कस काय? याच्या पाठीमागचं काही शास्त्र असेल, गुंतलेलं घातलेलं सांग, लक्ष देऊ नाही का? वेदांत शास्त्रामध्ये सुख शब्दाचा अर्थ काय आहे? देव आहे. देव, सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख. देव शब्दाचा अर्थ परमात्मा आहे, सुख शब्दाचा अर्थ परमात्मा आहे. लक्षात घ्या. ज्या अर्थी देव नको म्हणणारा व्यक्ती सुद्धा काय म्हणतो? देवा मला सुखी ठेव. ज्या अर्थी सुखी ठेव म्हणतोय, देवा मला सुख हवं आहे असं म्हणतोय, त्या अर्थी तो सुखाला नाही मागत. मग बोला 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 बोला, सुखाला नाही मागत, मग कोणाला मागतो? देवा तूच मला हवा आहे, देवालाच तो मागतोय. देव नको म्हणणारा व्यक्ती सुद्धा मला सांगायचंय काय, तो बरे प्रार्थना करताय, विनंती करताय जगाला, तुम्हाला जरी माझ्या भक्ताच्या ओळखीची गरज नसली तरी जीवनात तुम्हाला एका गोष्टीची गरज आहे. तुम्हाला जर सुख हवं असेल, तुम्हाला जर परमात्मा हवा असेल तर काय करावं लागेल? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नो हे
परमात्मा पाहिजे असेल, सुख पाहिजे असेल तर काय करा, देवाला तुला आपलंसं करावं लागेल. आपुला तो एक देव करून घ्यावा, त्याच्याशिवाय तुला सुख प्राप्त होणार नाही. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे तिने साधती साधने तुटती भवाची बंधने. संता बिन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. देव पाहिजे असेल तर माझ्या भक्ताचीच ओळखीची तुम्हाला गरज आहे आणि अशा भक्ताची ओळख जगद्गुरु तुकोबाराय करून देत आहे अभंगाच्या प्रथम. टाळी वाजवा सगळे. तुम्ही फक्त वाजवायचं काम करत जा मधून मधून. टाळी वाजवावी, गुढी उभारावी. आणि टाळी वाजवल्याने अटक येत नाही. ज्यांना कुणाला वाटत असेल जो कोणी टाळी वाजवत नाही कीर्तनामध्ये, टाळी वाजवून भजन करत नाही, त्याला अटॅक येण्याची शक्यता त्याच्यापेक्षा वाजवलेली बरी नाही का. त्याच्या पाठीमागे विज्ञान आहे. म्हणून प्रत्येकानं भजन एखादा कीर्तनातला मार्मिक विषय नाही, ज्याची त्याची बुद्धी, सर्वांची बुद्धी सारखी नसते नाही का ऍक्सेप्ट करण्याची, ज्याची त्याच्या बुद्धीचा प्रश्न. एखादा कीर्तनातला विषय नाही लक्षात राहिला तरी चालेल, परंतु ज्या ज्या वेळेस भजन होईल त्या त्यावेळेस हातानं नाम मुखाला आहे ना तुम्ही, हातानं टाळी मुखाला नामस्मरण करत चला. कधी घरी गेल्यावर इथं आहे तोपर्यंत. भक्त इसे जाना अतिशय गोड आवाजामध्ये बाबांनी प्रमाण दिलं. भक्त इसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी. भक्त त्यांना म्हणा, कोणाला? जे देहावर उदास आहे. प्रश्नचिन्ह निर्माण होतं. मग कुत्राही देहावर उदास आहे, बैलही देहावर उदास आहे. बैलाला माहित आहे वेळेवर चारा पाणी झाला तर बराय, नाही तर शेतात राब राब राबून मरायचं. कुत्र्याला माहित आहे वेळेवर भाकरी टाकली तर बराय, नाही तर फक्त राखण करूनच मरायचं आहे. प्रत्येक प्राणी मात्र जर देहावर उदास आहे, फक्त देहावर उदास असणाऱ्यांना बाबा, टोपीवाले बाबा भक्त म्हणाल का तुम्ही? होय राधा अक्का माग भक्त म्हणाल का? फक्त देहावर तर कुणी उदास राहील, मग त्यांना भक्त म्हणायचं का? नाही. फक्त भक्ताची एवढी व्याख्या नाही, पुढची व्याख्या सांगितली. कोणती? गेले आशापाश निवारोणी. ज्यांनी जीवनामध्ये आशापाशांची निवृत्ती केली त्यांना भक्त म्हणा तुकोबाराय सांगतात. गेले आशापाश ज्यांनी जीवनामध्ये आशा पाशांची निवृत्ती केली त्यांना काय म्हणा? साधा प्रश्न विचारते महिला मंडळ. पाश म्हणजे काय? मागे पाश म्हणजे इकडे चष्म्यावाले बाबा, मागे पदर घेतलेला बिना पदरावाल्या.
पाश म्हणजे काय थोडा विचार करून सांगितलं तरी अडचण नाही, तोपर्यंत चहा घेऊन येते. पाश म्हणजे बंधन, लक्षात घ्या. पाश म्हणजे जाळ. जर नाहीच लक्षात राहिलं तर घराच्या चार कोपऱ्यांकडे बघायचं, ज्याचे स्वच्छ होत नाही त्यांना काय आलेलं असतं. वेळेवर जर घर स्वच्छ नाही केलं तर काय आलेलं असतं, कानाकोपऱ्याला जाळ आलेलं असतं. पाश म्हणजे बंधन, पाश म्हणजे जाळ, लक्षात घ्या. भावार्थ रामायणामध्ये 7 पाशाचे प्रकार आले. काळपाश, कर्मपाश, धर्मपाश, ब्रह्मपाश, मायापाश, मोहपाश आणि 7वा आहे जन्मपाश. अभंगातला प्रमुख आहे आशापाश. थोडं थोडं चिंतन करू आणि पुढे चालू. काळपाश किती भयंकर आहे महाराज सांगतात. घडी घडी काळ वाटयाची पाये, घडी घडी नाथ हरिपाठाच्या 19व्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात काय. घडी घडी काळ वाटयाची पाये, मंडपाबाहेरच्या लोकांची का महाराष्ट्राबाहेरच्या, ज्या शरीरानं तुम्ही या ठिकाणी कीर्तन ऐकत आहे, जे शरीर व्यासपीठावरती सांगते त्याची अजून किती हरी हरी कर्माची गती किती कठीण आहे. बँकेचं जर आपल्यावरती कर्ज झालं चष्म्यावाल्या आजी, तर मला सांगा काय करावं लागतं आपल्याला. काही काही म्हणते लई जणींनी चष्मी घातली, नेमकी म्हणती कोणाला. तुम्ही एकामेकीकडे पाहायचं, लक्ष द्यायचं. लक्षात घ्या, बँकेचं जर कर्ज आपल्यावरती झालं तर काय करावं लागतं, व्याजासहित ते आपल्याला फेडावं लागतं. मागच्या वर्षीची जर बाजरी असेल आणि ह्या वर्षी जरी बाजरी झालेली असेल, अगोदर आपण कोणती खातो, मागच्या वर्षीची खातो. तसं ह्या जन्मात जर थोडंफार दुःख भोगावं लागत असेल तर जास्त वाईट मानून घ्यायचं काही काम नाही. जोरदार टाळी होती. आमच्या अनिल महाराजांनी अतिशय महाराष्ट्रातला एक एक हिरा या ठिकाणी निवडून आणलाय. गोड आवाजात त्या ठिकाणी सर्व प्रमाण देते. काही काही ठिकाणी गेल्यावर अशा अवकाळा पाहायला मिळते. दादा एका कीर्तनात मी असंच म्हटलं, विनोदाने मी सांगत असते, माझी वाणी तुझे वर्णी गुण नामा. मागची मंडळी म्हणतात माझी मामी तुझे
वर्णी गुण नामा म्हटलं तुझी मामी कशाला कीर्तनात आणतो एका कीर्तनात सहज म्हटलं मोगरा फुलला फुले विचिता ती बहरू कळी असे आला मागची मंडळी म्हणतात मोक्कार फुगला फुले वेचायला गेला आणि तसाच परत आला ही वस्तुस्थिती आहे एका कीर्तनात सहज म्हटलं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक मागची मंडळी म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आता जाती आठवीत ही परिस्थिती आहे ना का अतिशय गोड सुंदर या ठिकाणी साथ आहे केले कर्म झाले विषयावरती नाथबाबा नाथ हरिपाठाच्या तिसऱ्या अभंगात चौथं चरण हे या ठिकाणी आहे केले कर्म झाले तिची भोगा आले उपजले मेले ऐसे किती कर्माची गती देवाच्या बापाला सुद्धा चुकली कर्मे दशरथ हे वियोगे मेला कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे रावण क्षयो पावला वियोग घडला सीता देवी कर्मे मनमत झाला असे देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही आपल्या पप्पाच्या पप्पाला तुम्ही म्हणाल चालू दे 4:30 वाजेपर्यंत चुकणार नाही ही कर्माची गती आहे दादा केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले ऐसे किती पुढचा पाश सांगितला धर्मपाशाच्या यादी धर्मपाशाचं आचरण केलं तर आपण बसतो अन्यथा बसत नाही पण सरळ या ठिकाणी आता कलियुगामध्ये झालं काय माहित आहे का पाश्चिमात्य संस्कृतीचा वापर आपण या ठिकाणी करतोय धर्माचं आचरण त्या ठिकाणी राहिलेलं नाही हेच बघा ना तुम्ही आईला आई म्हणतो का आपण वडिलांना बाबा म्हणतो का काय म्हणतो मम्मी डॅडी पप्पा नाही का खऱ्या अर्थानं पाश्चिमात्य संस्कृतीचा हा वापर आहे इजिप्त मध्ये कुत्र्याच्या मादीला मम्मी म्हणतात लक्षात घ्या ऑस्ट्रेलिया मध्ये मेलेल्या प्रेताला तुम्ही चांगला अभ्यास करा याचा अशीच मम्मी डॅडी म्हणणारे 2 मुलं शाळेतून आले दादा त्यांना एक कुत्रा होता पाळलेला त्यांनी प्याडी नावाचा प्याडी अतिशय प्रिय होता जेवण त्याच्यासोबत झोपणं त्याच्यासोबत खेळणं त्याच्यासोबत नाही का धिंगाणं त्याच्यासोबत टीव्ही बघणं त्याच्यासोबत सर्व काही वेळ ते मुलं त्या कुत्र्यासोबत घालवत होते एक दिवस झालं काय हे मुलं शाळेत गेलेले असताना तो प्याडी नावाचा कुत्रा रस्त्यावरती गेला समोरून एकदम ट्रक आला ट्रकने त्या प्याडीला धडकावलं आणि प्याडी जाग्यावर असा मेला प्याडी त्या ठिकाणी जाग्यावरती मेला मुलं शाळेतून आले त्यांच्या मम्मीला टेन्शनच आलं होतं यांना नेमका पटवायचं कसं तुमचा प्याडी मेला म्हणून मुलं शाळेतून आल्याबरोबर त्यांनी स्कूल बॅग बाजूला फेकली आपल्या भाषेमध्ये काय दप्तर गावठी भाषेमध्ये दप्तर बाजूला फेकलं रिमोट हातामध्ये घेतला बसले छोटा भीम त्या ठिकाणी बघत कार्टून बघत बसले बघता एवढे मग्न झाले दादा देहभान त्या ठिकाणी टीव्ही बघण्यामध्ये विसरले आता त्यांच्या मम्मीला वाटलं मम्मी कळते ना आई नाही मम्मी त्यांच्या मम्मीला असं वाटलं आता हीच संधी आहे मुलांना सांगण्याची मुलं अतिशय गर्क आहे टीव्ही मध्ये मग्न आहे आता पटकन आपण घाई गडबडीने यांना सांगून देऊ म्हणजे यांना जास्त दुःख होणार नाही मुलं टीव्ही बघण्यामध्ये मग्न होते अशा अवस्थेत त्यांची मम्मी हळूच किचन मध्ये गेली आणि म्हटली मुलांनो तुमचा पॅडी मेला खूप घाई गडबडीमध्ये सांगून गेली मुलांनो तुमचा पॅडी मेला ती एवढे गर्क झालेले होते टीव्ही बघण्यामध्ये ते म्हटलं मम्मी मेला तर मरू दे दुसरा आणू टीव्ही वगैरे बघणं झाली महाराज अर्धा तास त्याने टीव्ही बघितली लाईट गेली त्या ठिकाणी टीव्ही बंद झाली ना आता हे दोन्ही मुलं कुठे गेले किचन मध्ये गेले आणि मम्मीला आवाज देऊन म्हणायला लागले मम्मी आमचा प्याडी कुठे आहे ते म्हटले मुलांना काही मूर्ख आहे का अरे टीव्ही बघता मगाशी सांगितलं तुमचा प्याडी मेला म्हणून मोठमोठ्याने आक्रोश करायला लागले रडायला लागले लक्ष देऊ नये का मोठमोठ्याने रडायला लागले अरे मगाशी मी सांगितलं प्याडी मेला तरी आता रडताय ते म्हटले मम्मी मगाशी आम्ही प्याडी नव्हतं ऐकलं मगाशी आम्ही डॅडी ऐकलं डॅडी म्हणजे कुत्र्यापेक्षा बापापेक्षा पोरांना काय प्रिय कुत्र लक्षात घ्या मगाशी आम्ही प्याडी ऐकलं नव्हतं मगाशी आम्ही डॅडी ऐकलं होतं याचा अर्थ बापापेक्षा कुत्र्यावर जास्त प्रेम करणारी कलियुग आहे नाही मगाशी आम्ही प्याडी ऐकलं नव्हतं डॅडी ऐकलं नव्हतं प्याडी ऐकलं होतं अर्थात पाश्चिमात्य संस्कृतीचा आपण वापर करायला लागलो आईला आई म्हणत नाही वडिलांना बाबा म्हणायला कोणी तयार नाही वेगवेगळ्या पद्धती म्हणायच्या आता सुरुवात झाली नाही का धर्मपाशाचं आचरण आपण करत नाही पुढचा पाश आहे ब्रह्मपाश पुढचा पाश आहे मायापाश
6वा पाश आहे मोह पाश. फक्त स्पर्श करते आणि पुढे चालते, कारण मुख्य पाश आपल्याला बघायचा आशा पाश. मोह पाशाबद्दल थोडंसं आपण या ठिकाणी बोलूया. एक भुंगा सकाळी उठला. शांताक्का पाठीमागे नथीवाले आजी इकडे बघा. हा, एक भुंगा सकाळी उठला. भुंगा माहिती आहे ना? भुंगा सकाळी उठला आणि फुलाचा मकरंद सेवन करण्याकरता तो सरोवरावर गेला. सरोवरावर गेल्याबरोबर फुलाचा मकरंद सेवन करता करता भुंगाच्या लक्षातच आलं नाही की संध्याकाळ केव्हा झाली. सूर्य विकासने कमळ असल्यामुळे रात्रीच्या वेळेला कमळ मिटून गेलं. आता भुंगा कुठे गुंतला? बोला. झोपले नाही तुम्ही? एकदा सर्वांनीवरती हात करा. सर्व 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 मागचे पुढचे हात पसरलेले, पाय पसरलेले, डोळे लावलेले. काही काही करू नको, करू करू नको, करू करू नको, तो करू. हात वरती केला तर शेजारची काही म्हणत, काहीच म्हणत नाही. करावं. ज्याची टाळी माझ्यासोबत वाजेल त्याचं लक्ष आहे, आणि ज्याची टाळी माझ्यासोबत वाजणार नाही त्याचं मन कुठंतरी गुलाबजाम खाऊन आलं. ज्याची मध्येच कुठंतरी वाजेल त्याचं डिस्टर्ब झालंय मला. मी एकच वाजवली. खरा श्रोता आणि खरा श्रोता ज्यांची मध्येच वाजते ते समजा तुम्ही झोपली म्हणून. मी वाजवलीच नाही. आजोबा पुढे बसलेले होते. वक्त्याला माहित असतं पण अवधान केंद्रित आहे की नाही बघण्यासाठी म्हटलं, आजोबा काय चालू होतं आपलं? ते म्हटले कीर्तन. म्हटलं कीर्तनच चालू होतं पण विषय कोणता चालू होता? ते म्हटलं तुला कशाला आणलं? आजोबा म्हटले तुला कशाला आणलं? म्हटलं आजोबा मला आणलंय कीर्तनच सांगायला, पण मधात मधात प्रश्न केले तर सांगत चला. विठ्ठल भुंगा सकाळी उठला आणि फुलाचा मकरंद सेवन करण्यासाठी कुठे गेला? सरोवरावरती गेला. मकरंद सेवन करता करता भुंग्याच्या लक्षातच आलं नाही संध्याकाळ केव्हा झाली. कमळ मिटून गेलं. आता भुंग कुठं गुंतला? चष्म्यामध्ये मावशी गुंतला. कमळाच्या फुलामध्ये, कमळाच्या फुलाच्या पाकळ्यामध्ये त्या ठिकाणी भ्रमर गुंतला. आता त्या फुलाच्या पाकळ्यांना तो चिरत नाही, तोडत नाही, मोडत नाही आणि तिथून बाहेर सुद्धा पडत. कोण? कोणाबद्दल बोलते मी? भुंगा कळला का तुम्हाला? भुंगा इथं, भुंगा पाठीमागे, मागे पाय पसरून बसलेले, जांभळ्या देणारे. भुंगा कळाला का? कोणाबद्दल बोलते? भुंग्याबद्दल बोलते. नाही कळला का भुंगा? साधा प्रश्न तुम्हाला विचारते, साधा.
सर्वात कडक आणि टणक लाकूड टोपीवाले बाबा कशाचं असतं बरं? बेशरम कशाचं असतं? सर्वात कडक आणि टणक लाकूड इकडं येड्या बाबळीचं मलाही माहित नाही पण आमच्या आजोबा सांगायचे सर्वात कडक आणि टणक लाकूड असतं म्हटले खैराचं. कशाचं? खैराचं लाकूड. आणि त्या खैराच्या लाकडामध्ये जर भुंगा शिरला तर त्याचा भुगा करून टाकतो, इकडचा तिकडे निघून जातो. मी सांगत नाही, तुकोबराने गाथामध्ये स्पेशल भंग लिहिलं नाही. काष्ठाचा गुमान गोबी भ्रमरा सुमन प्रेम प्रीतीचे बांधले तेन सुटे काही केले पदरी घाली पिळा बाप निर्बळ साठी बाळा तुका म्हणे भावे भेने देवे आकारावे प्रेम प्रीतीचे बांधले तेन सुटे काही केले. खैराच्या लाकडामध्ये जर भुंगा शिरला तर इकडच्या तिकडे निघून जातो, पण तोच भुंगा कुठे गुंतला? बोला कुठे गुंतला? फुलाच्या. मी सांगत नाही, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये वर्णन करतात. भ्रमर भेदी कोडे भलतेसे काष्ठ कोरडे परीकळी के माझी सापडे कोवळी नाही का. लाकडाचा भुगा करून टाकतो, पण तोच भुंगा फुलाच्या पाकळ्यामध्ये गुंतला. कोणाबद्दल बोलते मी? काही केलं असं वाटू राहिलं अजून त्याच भुंग्याबद्दल चालू आहे. भुंगा भुंग्याबद्दल बोलते मी. काही न भुंगा कळाला, काही न कळेल उद्या सकाळी सकाळी. भुंगा 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 कोणता भुंगा? मनुष्य रूपी भुंगा विषय रूपी मकरंद सेवन करण्यासाठी संसार रूपी सरोवरावर गेला. संसार रूपी सरोवरावर गेल्याबरोबर विषय रूपी मकरंद सेवन करता करता मनुष्य रूपी भुंग्याच्या लक्षातच आलं नाही बालपण केव्हा गेलं, तारुण्य केव्हा गेलं आणि वृद्धत्व केव्हा गेलं, तिथंच गुंतून राहिला. कोण? कोण? भुंगा. जगद्गुरु तुकोबरायांचं गाथ्यामध्ये 61 भंगांचं नाट्य प्रकरण आहे. तुकोबराय नाट्य प्रकरणात वर्णन करतात. बालपण गेले नेलता तारुण्यापणे विषय व्यथा वृद्धपणी प्रवर्तली चिंता आणि मरेर मागुता जन्म धरे. बालपणात ज्ञानात गेलं, तारुण्य विषय उपभोगण्यामध्ये गेलं आणि म्हातारपण कमवलेल्या संपत्तीचा विचार करण्यात गेलं. राहिलं काय? काय भजनासी उरले ते पाहिगा मोहपाश. 7वा आहे जन्मपाश. जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च नाही का भगवद्गीता सांगते. आणि सर्वात मुख्य पाश आपल्याला बघायचा आशापाश. कोणता? गेले आशापाश निवारोणी. एकाला नारळ घ्यायचं होतं. नारळ दुकानात गेला बाबुळगाव मध्ये. तिथं विचारलं दुकानदार काकाला, काका नारळ कितीला? म्हटले 10 रुपयाला. 8 रुपयाला द्या ना. 8ला मिळेल ना, पण तुला वैजापूरला जावं लागेल. हे चालत चालत वैजापूरला गेलं. तिथं विचारलं दुकानदार काका नारळ कितीला? म्हटले 8 रुपयाला. 5ला द्या. मिळेल ना 5ला, पण तुला छत्रपती संभाजीनगरला जावं लागेल. हे चालत चालत छत्रपती संभाजीनगरला गेलं. तिथं विचारलं दुकानदार काका नारळ कितीला? म्हटले 5 रुपयाला. 2.5ला द्या. अपेक्षा आशा 2.5ला मिळेल ना, पण तुला पुण्याला जावं लागेल. हे चालत चालत पुण्याला गेलं. तिथं विचारलं दुकानदार काका नारळ कितीला? म्हटले 2.5 रुपयाला. रुपयाला द्या ना. मिळेल ना रुपयाला, पण तुला मुंबईला जावं लागेल. हे चालत चालत मुंबईला गेलं. तुम्ही म्हणाल इतक्यात कसं काय गेलं? दृष्टांतात त्या माणसाला जायला 1 सेकंद लागत नाही. चालत चालत मुंबईला गेलं. तिथं विचारलं दुकानदार काका नारळ कितीला? म्हटले रुपयाला. फुकट द्या ना. मिळेल ना फुकट, पण तुला कोकणात जावं लागेल. हे चालत चालत कोकणात गेलं. त्यानं भरगच्च नारळाची झाडं त्या ठिकाणी पाहिले. एका भरगच्च नारळाच्या झाडावरती तो त्या ठिकाणी चढला. भरगच्च पाण्यानं भरलेला नारळ यानं हातामध्ये धरलं आणि असा जोरानं त्याला हिंदका द्यायला. असा हिंदका द्यायला आणि त्याला असं वाटलं आता जोरानं हिंदका दिल्याबरोबर हे नारळ तुटेल आणि मला नारळ भेटेल. पण जे तो नारळाला हिंदका द्यायला गेला, जीस याचे हात निसटले. याच नारळाला खालून डोंबकळलं. खाली उडी मारावी तर 4-5 परसाचा खड्डा. राम नाम सत्य. उन्हाळ्याचे दिवस होते, दुपारची वेळ होती. एक मनुष्य उंटावरती बसून दुपारच्या वेळेला बाजाराला त्या ठिकाणी चालला होता. यानं त्या उंटावाल्याला आवाज दिला, ए उंटावाल्या इकडे ये. ते म्हटलं काय? काही नाही. म्हटले माझ्या खाली उंट धर, उंटावरती उभा राहा, खालून माझे पाय धर, मी तुला 1000 रुपये देतो. 1000 फुकट लटकलेलं आहे ना तुम्ही.
फुकट लटकलेलं केवढ्यावर आलं हजारावर आलं हजारावर. आता याला वाटलं जर फक्त पाय धरायचे 1000 देतात तर अजून काय घेता नाही का. बाजार होऊन जाईल म्हटलं. यानं याच्या खाली उंट आणला. उंटावरती उभा राहिला. खालून याचे पाय धरले. आता उंटाला असं वाटलं काही न लागला करंट काही न लागला. उंटाला असं वाटलं ओझ खाली झालं. उंट हळूच खालून निघून गेला. आता हा खालचा वरच्याला म्हणतो वरचा हात सोडू नको 1000 नाही 2000 रुपये दे. वरच फुकटच लटकलेलं. त्यानं कधी 2000चा बंडल पाहिलाच नव्हता. त्याला असं वाटलं 2000चा बंडल नेमका केवढा असेल. ती गेला ऍक्शन करायला. जिस पडे ना दोघं एकावर एक खाली पाहतात. विठ्ठल आशा ही परम दुःखम नैराश्य परम सुखम. आशा ही केवळ आणि केवळ माणसाला दुःख देणारी आहे. गेले आशापाश निवारुणी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात सगळा जन्म सुखात नाही सुखाच्या आशेत जातो म्हटले. जगद्गुरु तुकोबराय नाट्य प्रकरणाच्या 5व्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशासी न पावला माया वेष्टीला जीव माझा माझे स्वहित नेनते कोणी. काहीच न करते मज वाचुनी सज्जन तव सुखाची मांडणी नेनती कोणी. आदि अंत गेले आशापाश निवारुणी जगद्गुरु तुकोबराय ही कळालं आम्हाला. पण देहावरती उदास असणाऱ्या लोकांचं आणि आशापाशांची निवृत्ती करणाऱ्या भक्तांचं कल्याण कशानं झालं तुकोबराय सांगतात. त्यांचा एक विषयच नारायण झालेला असतो. अभंगाचा दुसरं विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जन धन माता पिता संप्रदायाच्या नियमाला अनुसरून सर्वांनी सुंदर 2 असे हात वरती करा. स्त्री आहे पुरुष डॉक्टर इंजिनियर वकील मागची मंडळी. हे केशवा अजून किती गोड आहे हात वरतीच राहू द्या. जिभे गोड 3 अमृत जयास अजून किती गोड आहे हात वरतीच राहू द्या.
घ्या सगळ्यांनी हात खाली. ते काय सांगायची गरज. एवढ्या प्रेमाबद्दल एकदा सगळ्यांनी हार घालून सोपं असतं नाही का, पण त्याची मेहनत त्याची गोष्ट एकदा जोरदार टाळी वाजवा यांच्यासाठी. महिला वर्ग विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय वर्णन करतात. त्यांचा एक विषयच नारायण झालेला असतो, एक विषय तो सकळांचा हरी. त्यांच्या आवडीने आवडी इतरी अंध बधीर प्रेत ही लोकाचारी. त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी हो आप आपणांसी करीती नवल. त्यांचा एक विषयच नारायण झालेला असतो आणि विषय नारायण झाल्यामुळे त्यांना काय काय आवडत नाही. त्यांना गुलाबजाम आवडत नाही, त्यांना बासुंदी आवडत नाही. बरोबर आहे ना, आहे ना तुम्ही का? मग म्हणजे मगाशी केला तसा प्रयोग करायचा. काय काय आवडत नाही त्यांना? नावडी, बासुंदी, गुलाबजाम, बुंदी, पेढे. नावडी जन धन माता पिता. त्यांना जन धन माता पिता आवडत नाही. जन का नावडे म्हणतात? जग असं आहे म्हटलं. एखादीची बुंदी खातात, एकाचा चहा पितात, दुसऱ्याचा चिवडा खातात, तिसऱ्याच्या गाडीत बसतात, चौथ्याचा प्रचार करतात, पाचव्याला निवडून आणतात. असं हे जग आहे. आचार करीती म्हणती हा पसारा, न करिता नरा निंदिता ती. जग असं आहे म्हटले. जो चार चार जग ही सुखाची, जन ही सुखाची, दिल्या घेतल्याचे अंत ही काळाचे नाही कोणी. सगळं जग कसं आहे म्हटले, दिल्या घेतल्याचा आहे. जो वरी चळनगा तो वरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची या. काजा इंद्रिय मावळाली आला बागुला आजान, कैसा विपरीत झाला तुझी देह नव्हे तुझ्या. जग कसं आहे म्हटले, आचार करती म्हणती हा पसारा. जो 4-4 तास देवा पुढे बसतो ना राधा अक्का, त्याला लोक काय म्हणतात? काय पसारा मांडून बसला. जो कधी देवाची पूजा अर्चा करत नाही ना, लोक त्यालाही म्हणतात काय नास्तिक माणूस आहे हो. एवढा मोठा काशी विश्वेश्वराचा अखंड हरिनाम सप्ताह होतो, पण हा त्याच्याकडे डुंकूनही पाहत नाही. लोक त्यालाही नावं ठेवतात. बहु बोलू जाता म्हणती हा वाचाळ, न बोलता सकळ म्हणती गर्वी. या ठिकाणी बाबा उपस्थित आहे नाही का, सोपान बाबा तळवाडेकर, सर्वानंद गिरीजी महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा बाबांसाठी जोरदार टाळी होऊ द्या. अनिल महाराजांच्या आग्रहस्ता प्रेमापोटी अनेक थोर मंडळी आध्यात्मिक क्षेत्रातली असेल, राजकीय क्षेत्रातील असेल, अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थिती दररोज लावतात नाही का. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता. जग असं आहे म्हटले. जास्त जर बडबड केली तर त्यालाही नावं ठेवतात. बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ. एखाद्याला जर जास्त बडबड केली तर लोक त्यालाही म्हणतात काय वाचाळ माणूस आहे हो. मी तर म्हणतो खापराचं असताना नक्की फुटलं असतं. जास्त बडबड केली त्यालाही म्हणतात खापराचं असतं तर फुटलं असतं. जर बडबडच केली नाही तर त्यालाही म्हणतात काय गर्विष्ठ माणूस आहे हो. जवळ न जातो तरी बोलत. बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ. माझ्या मनाचं थोतांड सांगत नाही. बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ, न बोलता सकळ म्हणती गर्वी. पुढचं प्रमाण ऐका. भेटीसी न जाता म्हणती हा निष्ठुर, येता जाता घर बुडविले. एक प्रयोग करून बघा तुम्ही बाबुळगावकर. घरी गेल्याबरोबर 2-4 दिवस जाऊ द्या, सप्ताहाचा काल होऊ द्या, नाही तर म्हणतील कीर्तन कोणाचं होतं. एखाद्या पाहुण्याच्या घरी जा, परत या. एखादा दिवस मध्ये जाऊ द्या किंवा जाऊ नका देऊ. दुसऱ्या दिवशी परत त्या पाहुण्याच्या घरी जा, परत या. तिसऱ्या दिवशी परत जा, परत या. असं जास्त दिवस नका करू. 15 दिवस करा. किती दिवस? पाहुण्याची 15 दिवशी प्रतिक्रिया कमेंट एकच असेल, काय येऊ येऊ घराचं उंबरं झिजून टाकलं. याला काय दुसऱ्याचं घर दिसत नाही का? याला काय काम धंदा आहे का नाही? नाही का? सारखं जर गेला तर येता जाता घर बुडविले, घराचा उंबरा झिजवून टाकलं म्हणतील, घर बुडवलं म्हणतील. आणि जर गेलेच नाही ना, ती कुणाही नावं ठेवतात. जवळ जातो गडी
एकटीसी न जाता म्हणती हा निष्ठुर. जर गेले नाही तर निष्ठुर म्हणतात, आणि सारखं गेले तर काय म्हणतात? तुमचा अनुभव असेल ना काही, का काहीच अनुभव नाही? येता जाता घर बुडवलं म्हणतात. शेवटी तुकोबराय सुद्धा जगाला वैतागतात. तुका म्हणे आता ऐका वचन, तेजून या जन भक्ती करा. या जनाचा जगाचा लोकांचा त्याग केल्याशिवाय माझा परमार्थ होणार नाही. आणि म्हणून तुकोबराय सुद्धा या जगाचा त्याग करतात आणि परमार्थाला लागतात. आणि ज्याला जीवनामध्ये लक्ष देऊ नाही का साध्य गाठायचं आहे, कुठल्याही ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे, ज्याला देव हवा आहे, ज्याला परमात्मा हवा आहे, शैक्षणिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल किंवा आध्यात्मिक क्षेत्र असेल, ज्याला जीवनामध्ये ज्याच्या त्याच्या क्षेत्रातलं ध्येय गाठायचं आहे, त्याने लोक काय म्हणतील या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. लोक घोड्यावरही बसू देत नाही, लोक असे जन नये कानतये ठाई. जग काय म्हणेल याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. म्हणून तुकोबराय सुद्धा सांगतात, नावडे जन धन का नावडे. नाथबाबा एकनाथी भागवतात सांगतात की धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ आहे, म्हणून धन नावडे. माता पिता का नावडे. मायबाप जर एवढे हे पवित्र आहे नाही का. ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबराय बोलतात, सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे तयासे वेसे कीर शरीरे लोण की जे एवढे मायबाप पवित्र असताना सुद्धा एक गोष्ट या ठिकाणी बोलावीसी वाटते. आज महाराष्ट्राच्या पाठीवर कित्येक वृद्धाश्रम या ठिकाणी निघाले. एक दृष्टांत सांगेल बघा, घडलेली घटना आहे. गरिबीतून एका आईचे दिवस गेले. गरिबीतून त्या ठिकाणी मुलाचं शिक्षण केलं. शिक्षण केल्याबरोबर मुलाला एक शिकलेली सुनबाई त्या ठिकाणी पाहिली. मुलाचं लग्न केलं. शिकलेली सुनबाई घरामध्ये आली, पण शिकलेल्या सुनबाईला मात्र कशाचा संपत्तीचा थोडासा गर्व होता. तिनं त्या ठिकाणी नवरा त्या ठिकाणी देवटीवरनं घरात येण्याच्या अगोदर सांगितलं, एक तर ह्या घरामध्ये तुमची आई राहील, नाही तर या घरामध्ये तुमची बाई राहील, पत्नी राहील. तोही शिकलेला गडी होता. त्यानं बायकोचं ऐकलं दादा, आणि बायकोचं ऐकल्याबरोबर त्यानं सांगितलं आईला, आई चल आपल्याला तीर्थयात्रेला जायचंय. गाडीमध्ये बसवलं फोर व्हीलर, एसी चालू केला. एसीच्या गाडीत बसवलं आणि वृद्धाश्रमाच्या पायरीला त्या ठिकाणी गाडी लावली. आणि वृद्धाश्रमाच्या पायरीला त्या ठिकाणी गाडी लावल्याबरोबर आईला खाली उतरवलं. आईला सांगितलं, आई या ठिकाणी गरम गरम भाजी मिळते बघ, आई या ठिकाणी गरम गरम चपाती मिळते, आई आजपासून तू या ठिकाणी राहायचं. आई म्हटली, बाळ्या अरे उगाचच माझे उन्हानं पांढरे झाले करे, मला काही कळत नाही. ठीक आहे बाळा, मला राहायला या ठिकाणी अडचण नाही. गाडीला सेन मारतो, परत रिटर्न निघून येतो. 6 महिने होतात. आईची तब्येत त्या ठिकाणी बिघडते. आई त्या ठिकाणी शेवटच्या घटका त्या ठिकाणी मोजत असते. वृद्धाश्रमातून परत याला फोन जातो, रामभाऊ पाटील बाळासाहेब तुमची आई शेवटच्या घटका त्या ठिकाणी मोजत आहे. आतापर्यंत नाही आला ताईला भेटायला, पण आता तरी कमीत कमी शेवटच्या क्षणी आईला भेटायला तुम्ही या. आई तुमची वाट बघते. परत गाडीला सेल मारतो. वृद्धाश्रमाच्या पायरीला त्या ठिकाणी गाडी लावतो. माई बाप हो, शेवटच्या घटका मोजत असणारी आई स्वतःच्या पोटच्या लेकराला बघितल्यानंतर 18 वर्षाचं वय तिचं तरुण व्हावं, धाड 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 त्या ठिकाणी पळत येते. मुलाला त्या ठिकाणी जवळ घेते. मुलाची पप्पी त्या ठिकाणी घेते. मुकी त्या ठिकाणी घेते. महाराज आलास बाळा, अरे फार उशीर केला रे. हे बघ बाळा, शेवटच्या घटका त्या ठिकाणी मी मोजत आहे. थोड्याच वेळामध्ये माझा प्राण त्या ठिकाणी बाळा जाणार आहे, पण विनंती आहे रे तुला, 50,000 रुपये पगार आहे बघ. तुला किती महिन्याला 50,000 कमवतो बाळा, पण एक लक्षात घे बाळा, मी मरणार आहे, पण मरता मरता माझ्या नावाने या वृद्धाश्रमामध्ये त्या ठिकाणी पंखे फिट कर. काय गाई जाणार आहे ना तू थोड्या वेळामध्ये. जरी जाणार असले ना बाळा, तरी सुद्धा सांगते जरा आई, का पंखे फिट. या वृद्धाश्रमात फार गरमी होते रे, फार गरमी होते, फार मच्छर चावतात या वृद्धाश्रमामध्ये. मग गरमी होते आणि फॅन नाही, मग फॅन लावण्याची काय गरज आहे ते सांगते जरा ऐक बाळा. यदा कदाचित माझ्या बाळाला असे वाईट दिवस येऊ नये, पण प्रारब्ध वशाने जर तुला ही असेच वाईट दिवस आले तर बाळा, आईचं अंतःकरण म्हणून सांगते बाळा, तुझ्याही मुलानं जर तुला ह्याच वृद्धाश्रमात टाकलं, येऊन टाकलं, आणून टाकलं, तर लक्षात घे बाळा, मला माहित आहे माझं बाळ नाजूक आहे, कोमल आहे, त्याला ह्या वेदना सहन होणार नाही. या वृद्धाश्रमातली गरमी सहन होणार नाही. या वृद्धाश्रमातले मच्छर या ठिकाणी सहन होणार नाही.
म्हणून सांगते बाळा तुला सहन होणार नाही रे, म्हणून या वृद्धाश्रमात माझ्या नावाने पंख फिरव. महाराज मरता मरता सुद्धा लेकराची चिंता करणारी माय असते नाही का. निस्वार्थपणे लेकरांवरती प्रेम करणारे ते मायबाप असतात दादा. मग एवढे मायबाप जर पवित्र आहेत तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराने का म्हणावं नावडे माता नावडे पिता. रामायणामध्ये सांगितल्याप्रमाणे कैकेयी मातेसारखी जर दुष्ट प्रवृत्तीची आई असेल आणि श्रीमद भागवतामध्ये सांगितल्याप्रमाणे हिरण्यकश्यपू सारखा जर बाप असेल जो भगवंतामध्ये जो प्रभूमध्ये आणि आपल्यात अंतर पाडतो, देवाच्या नामस्मरणाला विरोध करतो, असे मायबाप असेल तर आवडू नये. मायबाप पवित्रच आहे पण परमार्थाला विरोध करणारे मायबाप आवडू नये. नावडे माता नावडे पिता तुकोबाराय मान्य आहे आम्हाला, पण निर्वाणी गोविंदू असे मागे पुढे संकटाच्या वेळेला काय करायचं तुम्ही. तुम्हाला जर मायबाप आवडत नाही, जनधन आवडत नाही, तर तुकोबाराय सांगतात आमचा भगवानच असा आहे की तो भक्ताच्या पाठीमागे आणि पुढे उभा राहून त्या ठिकाणी संरक्षण करत असतो. निर्वाणी गोविंदू असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दे भगवान परमात्म्याने. पायकू पाठीसी घातला आपण पुढा राहिला, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पारथाचे करी तू असे. अर्जुनाचं पुढे राहून संरक्षण केलं, मागे राहून कोणाचं केलं तर महाभारतामध्ये द्रौपदीचं संरक्षण त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून महाराज एकच प्रमाण शेवटचं सांगते आणि सेवा संपवते. मागे पुढे उभा
निर्वाणी गोविंदू असे मागे पुढे काहीच साकडे पडून येते आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात तुम्हाला जर एखाद्या कार्यामध्ये सत्कर्म करता आलं तर जरूर करा, करता येत नसेल तर करू नका, पण एखादा सत्कर्म करत असेल तर त्याला तरी कमीत कमी अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नका. अभंगाचं शेवटचं चरण. तुका माने सत्य कर्म वा विसार